मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 6 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा लेहंगा कटिंग आणि शिलाई सुद्धा बघणार आहोत। अस्तर 3 मीटर आहे आणि कपडा सुद्धा आपल्या इथे 3च मीटर आहे। दोन्ही सुद्धा एकसारखंच आहे। जेवढा अस्तर घेतलं तेवढाच कपडा घेतला। आता इथे 4 पदरी घडी करून घ्यायची आहे। बंद बाजू माझ्या बाजूला आहे आणि आपली ही ओपन बाजू आहे। आता मापे टाकून घ्यायचे आहेत। उंचीसाठी 12 इंचावरती मार्किंग करून घेते। आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल। एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झाली। आता शोल्डर मार्किंग करून घ्यायचं आहे। शोल्डरसाठी इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट बसणारच। शोल्डर 5 इंच मार्किंग करून झालं। आता गळा रुंदी 2 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट गळा रुंदी आहे। 2 इंचावरती मार्किंग करून घेतली। आता इथे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे। जेवढं शोल्डर 5 इंच घेतलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्या सुद्धा बाजूला एक मी लाईन ओढून घेतली। इथे मी जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा सुद्धा मार्किंग करून घेतला। सेमच ठेवायचं आपल्याला इथे, म्हणजे बसायला सुद्धा परफेक्ट बसतं। आता इथे आपला मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीचा मुंडा 1.25 इंच, समोरचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, नंतर 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता मध्य करून घ्यायचा नेहमीप्रमाणे बरोबर असा। आकार देणं सुद्धा सोपं जातं त्यासाठी। छाती 22 आहे। आता इथे काय करायचं, तुम्ही सुद्धा पूर्ण छाती मोजून घ्यायची आणि त्याचा बरोबर चौथा भाग आपल्याला इथे काढून घ्यावा लागतो, कारण की चौथा भाग अधिक 2 इंच इथे आपल्याला मार्किंग सुद्धा करून घ्यावं लागतं। आता इथे मी 22 असल्यामुळे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। तुमचं जेवढं आलेलं असेल ना मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये +2 इंच घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतलं, जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं त्यासाठी। आता इथे कमर घेर सुद्धा सेमच ठेवला तरी सुद्धा चालतं। पाठीमागच्या बाजूला आपण नॉड सुद्धा बसवून घेणार आहोत। लहान मापासाठी ठेवलं तरी सुद्धा चालतं। मी सेमच मार्किंग घेतलं। छाती आणि पूर्ण कमर घेर सुद्धा सेमच ठेवलेलं आहे। आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे। इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते। आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। अर्धगोल बरोबर आपल्या इथे आला पाहिजे। दोन्ही सुद्धा अर्धगोल मार्किंग करून घेतला। इथे मी आकार देऊन झालेला आहे। आता इथे समोरच्या बाजूची गळा उंची 3 इंच आणि पाठीमागच्या बाजूची गळा उंची 2.5 इंच ठेवलेली आहे। आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल, सेमच ठेवली तरी सुद्धा चालेल। आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। आता इथे गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेतलं। जे वरच्या बाजूला केलं तेच इथे सुद्धा करून घ्यायचं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आकार देऊन घ्यायचा असा बरोबर मार्किंग करून। आता इथे मी आकार देऊन घेते। अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। अर्धा इंच फक्त मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल असं, आणि आकार देऊन घ्यायचा आहे। इथे सुद्धा इथे मी दोन्ही सुद्धा आकार देऊन घेतले। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि जे आपण फिटिंगचं मार्किंग केलं का, पहिली शिलाईची टिप आपली त्याच्यावरती येणार ना, म्हणून असं मार्किंग करून ठेवा थोडंसं, म्हणजे फिटिंग करताना चुकत नाही म्हणूनसाठी। आता हे आपल्याला सर्वात आधी गळा कट करून घेते। एक एक गळा कट करून घ्यायचा आहे आणि सेपरेट करून घेते। कट करून घेतलं इथे मी, बघू शकता। आता इथे आपल्याला काय करायचं, समोरची बाजू कट करून घ्यायची आहे। जो आपण आतल्या बाजूला मुंड्याचा आकार दिला होता का, तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि समोरच्या बाजूला गळ्याचा जो आपण आकार दिला होता ना, थोडासा खोलगट दिला होता ना, तो कट करून घेतला आणि थोडंसं फिटिंगचं ना असं मार्किंग करून ठेवायचं आहे। आता ह्याच्यावरती सुद्धा असं मार्किंग करून ठेवा थोडंसं, म्हणजे काय होतं, फिटिंग करताना त्याच्यावरती येते बरोबर ना, चुकत नाही आपली, म्हणूनसाठी असं मार्किंग करून ठेवा दोन्ही सुद्धा बाजूंना। डबल कपडा आहे, पूर्ण प्लेन करून घेते आणि अस्तर केलेलं कटिंग ह्याच्यावरती असं ठेवून घ्या
आणि थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि कट करून घेतलं. आता हे मी मधून कट करून घेते, दोन्ही बाजूंच्यासाठी 2. आता इथे लेहंगा घेरसाठी कपडा कट करून घ्यायचा आपल्याला. इथे डबल कपडा आहे, बघू शकता. समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. 4 पदर झाली पाहिजेत आपली इथे बरोबर. आणि एक बाजू बंद झाली पाहिजे आणि एक बाजू आपली इथे ओपन झाली पाहिजे. असं इथे आपल्याला कपडा घडी करून घ्यायचा आहे. आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. 4 पदर आहेत आपले हे. आणि ही आपली ओपन बाजू आहे. इथे आपला घेरसुद्धा असा भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी उंची मार्किंग करून घ्यायची. 24 इंच उंची मार्किंग करून घेते. 24 इंचावरती आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल, तुम्हाला किती ठेवायची आहे तेवढी. आता इथे कमरघेर आहे 24. आता इथे मी 24चा 4था भाग मार्किंग करून घेते 6 इंचावरती. प्लस त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंच मार्किंग करून घेते. शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी पूर्ण कापडाची घडी बंद बाजूने ह्या बाजूला मोजून दाखवते. ओपन बाजू आहे ना आपली ही. 16 इंच कपडा एवढा इथे मी अस्तरचा वापरलेला आहे. घेरसुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे त्यासाठी. आता उंचीसुद्धा बरोबर झाली. इथे 4था भागसुद्धा मार्किंग बरोबर झाला. 1 इंचसुद्धा वाढवून घेतलं. मापे फक्त परफेक्ट टाकून घ्यायची. आता इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं, थोडासा अर्धगोल आकार देऊन घेण्यासाठी. ओपन बाजूने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं. आता इथे काय करायचं, बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घ्यावा लागेल, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, असे कोपरे येतात ना, म्हणूनसाठी असा अर्धगोल आकार देऊन घ्या. आता हे आपल्याला इथे अर्धगोल आकारामध्ये जो आपण आकार दिला ना, असं कट करून घ्या, म्हणजे आपले इथे कोपरे येणार नाहीत. आणि घेरसुद्धा असा भरपूर होतो आपल्या इथे. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि जोडून घ्यायचं. असं जोडून घ्या, क्रॉसमध्ये लाईन अशी ओढून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये आपल्या इथे घेरसुद्धा भरपूर झाला पाहिजे नाही, त्यासाठी असं जोडून घ्यायचं आहे पट्टीचा वापर करून, किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे जे आपण लाईन ओढून घेतली का त्याच्यावरती असं हे कट करून घ्यायचं आहे. मध्यावरती मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा असं मार्किंग करून घेतलं मी थोडंसं. आपण जास्त कपडा घेतला ना, 1 इंच ओपन करून घेतलं. बघू शकता आपला घेरसुद्धा असा ह्याच्यामध्ये भरपूर होतो. तुम्ही ना सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे घेरसाठी कपडा कट करून घ्यायचा आपल्याला. इथे आपली बरोबर अशी 4 पदरी घडी झाली पाहिजे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे. 4 पदर झाले पाहिजेत आपले बरोबर, एक पाठीमागच्या बाजूसाठी आणि एक समोरच्या बाजूसाठी. पूर्ण कपडा इथे आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण घेरला काठाची पट्टी जोडून घेणार आहे. 4 इंच तयार ठेवायची, अर्धा इंच जास्त कट करून घ्यायची आहे. आता इथे उंचीमध्ये मी 20 इंचावरती मार्किंग करून घेते. 20 इंचावरती मार्किंग करून घेते. पट्टी जोडून घ्यायची आहे, त्याच्यामुळे मी इथे 20 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 20 इंचावरती मार्किंग करून घेते. आपली उंचीसुद्धा भरपूर होईल आणि आपला घेरसुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर होणार आहे. आता इथे मी घडी मार्किंग करून किती घेतली दाखवते. आपली इथे 4 पदरी घडी आहे ना, 21 इंच एवढी घडी टाकलेली आहे. इथे मी मोजून दाखवते, इथून ह्या बाजूला अशा पद्धतीने तेवढी घडी इथे मी घेतलेली आहे कापडाची. तेवढा कपडा वापरला तरी चालेल, किंवा 2-3 इंचांनी जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल. बंद बाजूने मोजून घ्यायचं, तेवढा कपडा इथे जास्त वापरायचा तुम्हाला. आता इथे मी असं उंचीचं मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालं. आता कपडा कट करून घ्यायचा आहे. जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं मी कट करून घेते. कट करून झालं. आता इथे काय करायचं, ओपन करून घेते पूर्ण आणि मधून कट करून घेते, कारण की एक बाजू बंद आहे ना. ओपन करून घ्यायचं, एक समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू. घेरसाठी कपडा कट करून घेतला, दोन्ही बाजूंच्यासाठी 2. इथे आपला पूर्ण कपडा कट करून झाला. अस्तरसुद्धा कट करून झालं. ठेवून सुद्धा असं बघू शकता. आणि पूर्ण घेरला आपण ही पट्टीसुद्धा जोडून घेणार आहोत, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये घेरसुद्धा भरपूर दिसणार आहे. आता इथे बाही कट करून घ्यायची आपल्याला. अर्धा इंच कमी करून घेतलं. अर्धगोल आकारामध्ये नेहमीप्रमाणे मुंडा मोजून घ्यायचा आहे, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते. असा अर्धगोल आकार मोजून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे.
आपण जसा मोजतो तसा 6.25 भरलेला आहे. जेवढं भरलं तेवढं घडीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. आता इथे 4 पदरी घडी करून घ्यायची आपल्याला. इथे मी 4 पदरी घडी करून घेतली. एक बाजू बंद झाली पाहिजे आणि एक बाजू आपली इथे ओपन आहे, ओपन करून घेते. 4 पदर आहेत. दोन्ही बाजूंच्यासाठी 2 बंद बाजू आहे. आता इथे 3 इंच कपडा जास्त घ्यायचा आहे चुन्या टाकण्यासाठी. इथे आपण फुगाबाहीचं सुद्धा कटिंग बघणार आहोत. 3 इंच मार्किंग करून घेतलं. आता जेवढं आपला अर्धगोल आकार मोजून म्हणजे मुंडा मोजून आलं होतं ना तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं. घडीचं मार्किंग करून घेतलं. एवढा इथे मी कपडा जास्त घेतला चुन्या जास्त भरपूर येण्यासाठी आणि एवढं घडीचं मार्किंग करून घेतलं. बाही उंची 3 इंच मार्किंग करून घेते. आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल. मार्किंग करून झालं आणि दंडगेरच्या बाजूला इथे आपण काठाची पट्टी सुद्धा जोडणार आहोत. 2 इंचाची जोडली तरी सुद्धा चालेल किंवा 2.5 इंचाची जोडली तरी सुद्धा चालेल. त्यासाठी इथे मी बाही उंची 3 इंचावरती मार्किंग करून घेतली. इथे सुद्धा मी तेवढंच मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. आता इथे काय करायचं आहे 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आकार द्यायला सुद्धा सोपं जातं. आता इथे ही बंद बाजू आहे. वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घेते. 1 इंच फुगा खूप सुंदर पडतो म्हणूनसाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा उंच येणार ना त्याच्यामुळे फुगा सुद्धा खूप छान पडतो. आकार देऊन झाला. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं. आता कपडा घेतला, डबल आहे. डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. ठेवून घेतलं आणि कट करून घेते. आहे असंच कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेला आहे. बंद बाजू होती थोडीशी ओपन करून घेते कापडाची. इथे आपला बाहीसाठी पूर्ण कपडा कट करून झाला. अस्तरसुद्धा आणि कपडासुद्धा कट करून झालेला आहे. आता इथे समोरच्या बाजूला जोडण्यासाठी आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला जोडण्यासाठी पूर्ण घेरमध्ये चुन्यांची सुंदर डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी कपडा कट करून घेणार आहे. डबल आहे. घडी करून घेते. 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. 4 पदर झाले पाहिजेत आपले. इथे एकसारखं करून घ्यायचं आहे. अशी इथे मी घडी करून घेतलेली आहे. म्हणजे एक बाजू बंद झाली पाहिजे आणि एक बाजू आपली इथे ओपन झाली पाहिजे. आता सर्वात आधी इथे मी एका लाईनीमध्ये कपडा बराच वेळा क्रॉसमध्ये असतो एका लाईनीमध्ये करून घ्यायचा आहे. 4 पदरी कपडा आहे. ही बंद बाजू आहे. आता सर्वात आधी घडी किती घेतली 19 इंच ठेवलेली आहे. 19 इंच चुन्यासुद्धा आपल्या इथे भरपूर आल्या पाहिजेत. त्यासाठी तेवढा कपडा ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. आता इथे उंची 6 इंच तयार ठेवायची पण 1 इंच वाढून घ्यायचं. शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला उंचीमध्ये. एकसारखं करून घेते. आता इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून उंचीसाठी मार्किंग करून झालं. आता हे मी इथे एका लाईनीमध्ये कट करून घेते. जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती असं कट करून घ्यायचं आहे एका लाईनीमध्ये. ह्याच्यामध्ये आपला घेरसुद्धा भरपूर होणार आहे चुन्या टाकण्यासाठी. एवढ्या पट्ट्या आपण इथे कट करून घेतल्या. आता इथे समोरची बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच पकडायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून घेते. थोडे थोडे कट देऊन घेते. पलटी करायला सोपं जातं. पलटी करून घेते म्हणजे सुईचं करून घेतलं. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे पूर्ण अस्त्र जोडून घ्यायचं आहे आणि अस्त्र जोडताना आपला इथे पूर्ण कपडा प्लेनसुद्धा झाला पाहिजे. इथे मी पूर्ण अस्त्र जोडून घेतलं. आता इथे आपला जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते आणि थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे दोन्हीसुद्धा बाजूंना. आता इथे मी चौकोनी कपडा घेतला 4 इंच, ह्या बाजूने 4 इंच बरोबर.
असं ठेवून घ्यायचं एकावरती एक. तेवढ्याच मापाचं बरोबर अस्तर कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. आता हा कपडा इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. असं ठेवून घ्या ह्यासुद्धा बाजूला आणि ह्यासुद्धा बाजूला. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. बरोबर असं चौकोनी आकारामध्ये जोडून घेते. इथे दोन्हीसुद्धा चौकोन जोडून तयार करून घ्यायचे आहेत. जोडून झाले. आता इथे थोडे थोडे असे कट देऊन घ्या म्हणजे पलटी करायला सोपं जातं. कट देऊन झाले. आता एकाच बाजूला फक्त अस्तरच्या कापडावरती थोडासा कट देऊन घ्या म्हणजे सुईचं करायला सोपं जाईल ना. कपडा पूर्ण सुईचा करून घेते. अस्तरच्या कापडाला एक थोडासा कट देऊन घेतला आणि कपडा पूर्ण सुईचा करून घेतला. आता इथे पूर्ण कोपरे काढून घ्यायचे आहेत एकसारखे. इथे मी पूर्ण कोपरे काढून घेतले एकसारखे. इथे मी दोन्हीसुद्धा तयार करून घेतलं. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. एकदम अशी कडेला शिलाई देऊन घेतली. आता मध्य करून घ्यायचा बरोबर असा आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी मार्किंग करून घेतलं. आता हे जोडून घ्यायचं. असं ठेवून घ्या. क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता. असं ठेवून घ्या इथे. आता दुसरंसुद्धा असं ठेवून घ्या. पिना लावून घेतले तरी चालतील. आता हे जोडून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दुसरंसुद्धा एकसारखं ठेवून घेतलं आणि जोडून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा जोडून झाले. आता इथे मी बटन तयार करून घेणार आहे जोडण्यासाठी. बटन असं ठेवून घ्यायचं बरोबर आणि कापडाने पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि धागासुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. सुईचा वापर करून आपल्याला इथे बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि अजून एक बटन बनवून घ्यायचं आहे. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. इथे मी अजून एक बटन बनवून घेणार आहे. इथे मी 2 बटन बनवून घेतले बघू शकता इथे जोडण्यासाठी आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बटन आपल्याला इथे गोल आकारामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि दुसरंसुद्धा बटन आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे धागेसुद्धा दिसत नाहीत आपले. बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून घ्या. इथे मी एक बटन जोडून घेतलं बघू शकता ह्या पद्धतीने आणि दुसरंसुद्धा असं जोडून घ्यायचं आहे. इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. धागा कट करून घेतला. इथे मी दुसरंसुद्धा बटन असंच जोडून घेतलेलं आहे. आता इथे पाठीमागची बाजूसुद्धा जोडून तयार करून घेते. अर्धा इंच पकडलेला आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून टाकते. थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावरती आणि सुईचं करून घ्यायचं आहे. अस्तर पूर्ण पलटी करून घेतलं. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते. आता पूर्ण अस्तर जोडून घेते. अस्तर जोडून झालेला आहे. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक असेल तेवढा इथे मी कट करून घेते. कट करून झाला. मध्य करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. एकदा थोडंसं घडी करून घ्या म्हणजे धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घेते. एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा आणि पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घेतलं. एक पट्टी जोडून झाली. आता इथे दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे उलट बाजूने.
थोडंसं घडी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. आता ही पट्टी पूर्ण वरच्या बाजूला काढायची आहे आणि एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे एकसारखी. दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे आणि हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच सोडून द्या खालच्या बाजूला, अर्धा इंच सोडून द्यायचं, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करताना जवळजवळ केलं तरी सुद्धा चालेल, 5 केले तरी चालतील, म्हणजे हुक उचललं जात नाही. त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर ह्याच्यावरती. पट्टे फक्त बघा एकसारखे आहेत का, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, हुक उचललं जातं आणि ह्याच्यावरती सुद्धा आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे. आता इथे मी अशी त्रिकोणी शिलाई देऊन घेते समान अंतरावरती, जे आपण मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती बरोबर. थोडंसं बंद करून घेते आणि इथे आपली पूर्ण पट्टी तयार झाली. आता पट्ट्या एकावरती एक अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि इथून काय करायचं, 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. 3 इंचावरती नॉट जोडून घेण्यासाठी लागणार आहे पाठीमागच्या बाजूला. इथून सुद्धा 3 इंचावरती पट्टीपासून ह्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना म्हणजे एकसारखं जोडलं जातं. नॉडसाठी कपडा घेतलेला आहे 3.5 इंच पट्टी घेतली. लांबीला आणि उंचीला आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल. एकदा घडी करून घ्या, थोडंसं सोडून द्यायचं आणि पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. एका बाजूला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, क्रॉसमध्ये थोडंसं. थोडंसं कट करून घेते, म्हणजे सुईचं करायला सुद्धा सोपं जातं. थोडेसे कट देऊन घेतले. आता ही पूर्ण पट्टी सुईची करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. कोपरा एकसारखा काढून घ्यायचा आहे, टोक आलं पाहिजे आपलं. आता इथे मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. आता एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा पूर्ण पट्टी इथे जोडून तयार करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घेतलं. इथे मी 2 पट्ट्या बनवून तयार करून घेतल्या. आता पट्ट्या लांबीला जरा जास्त ठेवा, म्हणजे आपले बांधल्याच्या नंतर एक प्रकारचं फूल तयार झालं पाहिजे. असं ठेवून घ्या. इथे जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. ह्या सुद्धा बाजूला असं जोडून घ्यायचं आहे, असं ठेवून घ्यायचं आहे जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर, आणि असं जोडून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्या. पूर्ण पॅक करून घेतलं एक बाजू. आता दुसरी सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या जोडून घेतल्या. बघू शकता ह्या पद्धतीने जोडलं गेलेलं आहे. दिसायला सुद्धा एकसारखं दिसेल. धागा सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही. दोन्ही सुद्धा बाजूंना जोडून झालेला आहे. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या, गळ्याच्या बाजूला सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. पुन्हा एकदा पॅक करून घेतलं. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून झाले. आता इथे बाहीला अस्तर जोडून घ्यायचं. असं ठेवून घ्या सर्वात आधी. अस्तर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचं अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. मार्किंग करून घेते, जोडताना चुकत नाही. 2.5 इंच सोडून द्यायचं फिटिंगच्या बाजूला आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत. एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत.
आता जिथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. मध्यावरती राहिला पाहिजे आपला. आता ह्या सुद्धा चुन्यांचे तोंड आपल्याच बाजूला करून घ्या. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि जिथपर्यंत आपण फिटिंगच्या बाजूला सोडून दिलं तिथपर्यंतच फक्त. आता इथे मी 2 इंचाची पट्टी ठेवणार आहे. एका लाईनीमध्ये कट करून घेतली. अस्तरसुद्धा त्याच्या मापामध्ये बरोबर असं कट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची. सर्वात आधी अस्तर वरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि जोडून घेते. दाबटीप टाकून घेते. अस्तर पलटी करून घेतलं आणि पूर्ण जोडून घेते. आता ही पट्टी इथे आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना आणि पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे काय करायचं, दाबटीप टाकून घ्यायची. अशी पकडा पट्टी आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे. आणि दुसरीसुद्धा बाही आपल्याला अशीच तयार करून घ्यायची आहे. बघू शकता ह्या पद्धतीने तुमचीसुद्धा तयार होणार आहे. अशीच बनवून घ्यायची आहे. मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे आणि जोडून घ्यायची आहे. आता इथे जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. आता दुसरीसुद्धा बाजू इथे मी जोडून घेते. मध्यापासून सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं आहे. आणि दुसरीसुद्धा बाजू आपल्याला अशीच जोडून घ्यायची आहे. इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून झाल्या. आता असं पकडा एकसारखं आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बाजू अशाच जोडून घेतल्या. आता जे आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. दंडगेरसुद्धा जेवढा तुम्हाला ठेवायचा आहे ना तेवढासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. मार्किंग करून घेते. इथे अशी लाईन ओढून घेते. जे आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्या. जेवढा तुम्हाला दंडगेर ठेवायचा आहे 4 4.5 असेल तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि आपल्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. 3 4 सुद्धा देऊ शकता. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंची अशीच फिटिंग करून घेतली. आता इथे आपण कपडा कट करून घेतला होता चुन्या टाकण्यासाठी. पट्ट्या जोडून घेते सर्वात आधी. एका लाईनीमध्ये आहेत का सर्वात आधी बघून घ्यायचं आणि पट्टी पूर्ण जोडून पॅक करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं आणि दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्या अशीच. जोडून झाली. आता इथे सुद्धा पूर्ण पट्टी एकदा घडी करायची, परत एकदा म्हणजे धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी आणि पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. बघू शकता ह्या पद्धतीने पूर्ण पट्टी जोडून तयार करून घेतली. आता इथे पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आपल्याला. अशी ठेवून घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. एकसारखी ठेवून घ्या. थोडंसं बंद करून घेतलं. आता तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांचे तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत आणि जिथपर्यंत आपली पट्टी पुरते ना तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या एकसारख्या. जर कपडा कमी पडला तर जोडून घ्या, पण चुन्या टाकताना एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेते. बघू शकता ह्या पद्धतीने एकसारख्या झालेल्या आहेत. इथे मी पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेतल्या. आता इथे काय करायचं, एकदा डबल शिलाई देऊन घ्या म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल. आता इथे काय करायचं, असा कपडा पकडायचा आणि दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप देताना बरोबर आपली पट्टीवरती आली पाहिजे, खालच्या बाजूच्या पट्टीवरती. असं पकडा एकसारखं आणि पूर्ण दाबटीप टाकून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घेतलं. इथे बघू शकता पूर्ण पट्टी आपली इथे जोडून झाली एकसारखी. आता इथे आपल्याला घेर तयार करून घ्यायचा आहे. अस्तर आहे
आता जे आपण ह्याच्यावरती मार्किंग करून घेतलं दोन्हीसुद्धा बाजूंना, ते आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. सेमच झालं पाहिजे. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना आपण जे मार्किंग केलं होतं ते सेमच झालं पाहिजे. मार्किंग करून घेतलं. आता तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करायची. ते प्लेनमध्ये सोडून द्या फिटिंगच्या बाजूला. तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत. एकसारख्या टाकून घ्या. आणि दुसरीसुद्धा बाजू अशीच आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. फक्त चुन्या टाकताना एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने फिटिंगची बाजू थोडीशी प्लेनमध्ये सोडून द्यायची आहे. आणि दुसरंसुद्धा घेर आपल्याला असंच तयार करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा घेर तयार करून झाले. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. ही सुईची बाजू आहे, ही सुद्धा सुईची बाजू. अशी ठेवून घ्या. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. असं ठेवून घ्या. एकसारखे आहेत कसं बघा. दोन्हीसुद्धा सुईच्या बाजू आहेत. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता हे मार्किंग केलेलं आहे आपण. आता फिटिंग करून घ्यायची आहे. 6 इंचापर्यंत खालीपर्यंत यायचं अस्तर आणि दोन्ही एकसारखं 6 इंचापर्यंत मार्किंग करून घ्या वाटलंच तर. आणि अस्तर सेपरेट करून घ्या. नंतर फक्त कपडा पकडायचा आपल्याला. इथे अस्तर सेपरेट झालं पाहिजे. फक्त कपडा पकडायचा आणि पूर्ण जोडून घ्यायचं. जोडून झालं. आता पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं आहे. अस्तर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं. आता फक्त कपडा असा शिलाई देऊन पूर्ण तयार करून घ्यायचं खालीपर्यंत. आता इथं काय करायचं, पूर्ण कपडा आतल्या बाजूला ठेवून द्यायचा. फक्त अस्तरचा कपडा असा पकडा. फक्त अस्तर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा पॅक करून घेते. दोन्ही सेपरेट झालं पाहिजे त्यासाठी अशी फिटिंग करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या. इथे असं पकडलं आणि बंद करून घेते म्हणजे आपले धागेसुद्धा निघणार नाहीत म्हणूनसाठी. आता ही बाजू सेमच आपल्याला ही सुद्धा बाजू फिटिंग करून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. इथपर्यंत असं एकसारखं पकडायचं आणि तिथून पुढे सेपरेट करून घ्यावं लागेल. दोन्हीसुद्धा आपले इथे सेपरेट झालं पाहिजे. अशी फिटिंग करून घ्यायची आहे. आता फक्त अस्तर पकडलेलं आहे. आता पुन्हा एकदा पॅक करून घेते. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून झालेली आहे. कपडा पूर्ण सुईचा करून घेतला. इथे मी बघू शकता ह्या पद्धतीने. ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. इथून ना हे पूर्ण आपलं सेपरेट होतं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ना घेरसुद्धा भरपूर होतो. त्यासाठी दोन्हीसुद्धा असं सेपरेट करून घ्या. इथे आपला घेरसुद्धा असा भरपूर होतो सेपरेट झाल्यामुळे. आता इथं काय करायचं, अस्तर घेर तयार करून घ्यायचं आहे. एकदा घडी करून घ्या. परत एकदा एक प्रकारची आपली इथे पट्टी तयार झाली पाहिजे. पूर्ण जोडून घेर तयार करून घेते. एक प्रकारची गोल आकारामध्ये पट्टी तयार होऊन जाते. आता इथे आपला घेर तयार करून घ्यायचा. पट्टी जोडून घ्यायची आपल्याला इथे पूर्ण. एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा आणि पूर्ण जोडून घ्या इथे म्हणजे धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी. ही सुईची बाजू आहे असं ठेवून घ्या. ही सुद्धा सुईची बाजू आहे असं ठेवून घ्या. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. असं जोडलं जाणार आहे. पूर्ण पट्टी जोडून घेते घेरला. इथे बघू शकता मी अशी पूर्ण पट्टी जोडून घेतली. इथपर्यंत आलेलो आहे आपण. आता इथं काय करायचं आहे, असं जोडून घ्या थोडंसं आणि कपडा बाजूला काढून घेतला. आता हे दोन्हीसुद्धा एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं, आपले धागे निघत नाहीत म्हणून असं जोडून घ्या. सर्वात आधी एक प्रकारची पट्टी तयार करून घेतली आणि एकावरती एक असं ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचं. पूर्ण बंद करून घ्या. इथे धागे निघतात ना म्हणूनसाठी असं जोडून घ्या. जोडून झालं. आता इथे पुन्हा एकदा परत पट्टी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. घेरसाठी पॅक करून झालं. बघू शकता ह्या पद्धतीने म्हणजे इथे तुम्हाला एक धागासुद्धा दिसणार नाही जोडल्याच्या नंतर. आता इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं. झालं व्यवस्थित.
आता इथे काय करायचं, हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आणि एकदम अशी कडेला पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण घेरमध्ये. इथे मी पूर्ण घेरला दाबटीप टाकून घेतली. आता कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी घ्यायची आहे 5 इंचाची बरोबर. आणि आपला पूर्ण घेर मोजून घ्या, कमर घेर त्याच्यामध्ये 2 इंच जास्त पट्टी घ्यायची आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्यावी लागणार आहे तुम्हाला, 2 इंच तरी जास्त घ्या. पूर्ण पट्टी जोडून तयार करून घेते, म्हणजे काय होतं धागे निघणार नाहीत, जोडायला सुद्धा सोपं पडतं. आता ही उलट बाजू आहे आतल्या बाजूची अस्तरची, उलट बाजूने जोडून घ्यावी लागते सर्वात आधी. असं ठेवून घ्या, अस्तरची उलट बाजू आहे. आता ही पट्टी अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती. आपण सर्वात आधी जोडून घेतली ना, शिलाई देऊन घेतली, थोडंसं पट्टी तयार करून घेतली. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण कमर घेरला जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण कमर घेरला जोडून घ्यायची आहे. एकसारखी. आता इथे सुद्धा काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपण घडी करून शिलाई दिली होती ना, आता ही सुद्धा पट्टी अशी जोडून तयार करून घ्या. इथे सुद्धा थोडंसं बंद करून घेते. आता इथे काय करायचं, असं पकडा आणि पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची. पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि ही पद्धत नक्की वापरायची आहे, तेव्हा तुमच्या पट्ट्या दोन्ही सुद्धा एकसारख्या होऊन जातील. इथल्या सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे तुमचा एक धागा सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही. आता पूर्ण पट्टी वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. एकदा घडी करून घ्या, अशी ठेवून घ्यावी लागेल. बघू शकता, परत एकदा सांगते, असं ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. पूर्ण पट्टी वरच्या बाजूला जोडून घ्या. एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण कमर घेरला आपल्याला इथे एकसारखी पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे. एकसारखं आलं पाहिजे इथे सुद्धा. आणि पूर्ण बंद करून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आणि पट्टी जोडताना कधी खेचू नका, नाही तर काय होतं, असं गुड्या पाडल्यासारखं होतं. एकसारखी जोडून घ्या. आता इथे नाडी ओवून घ्यायची आपल्याला इथे. आणि नाडी काय करायचं आहे, तुम्हाला तयार करताना ना कॉटनच्या कापडाची शक्यतो तयार करून घ्या. आता इथे मी नाडी पूर्ण ओवून घेते. लांबीला थोडीशी जास्त ठेवायची आहे, बांधण्यासाठी लागणार आहे म्हणूनसाठी. आणि आतल्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे बांधल्याच्या नंतर. आणि इथे आवडीनुसार तुम्ही ते लटकनसुद्धा तयार करून घेऊ शकता. आपला इथे घेरसुद्धा भरपूर झालेला आहे. इथे आपला पूर्ण लेहंगा ड्रेस तयार झालेला आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, नक्की बनवून बघा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.